कितव्या क्रमांकावरती येता त्याला महत्त्व नसतं, तर तुम्ही पहिल्या क्रमांकावरती येताना त्याला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपण नेहमी सातत्याने म्हणत असतो की क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजेच आपलं नाव लौकिक करणं. चला आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा संघ वाकळ, कारण या मेगा फायनलसाठी अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी जुळले गेले. त्यापैकी नवनाथजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोमनाथजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मेगा फायनलची ही मॅच एकामेकासमोर कधी कधी सरावही करत असतील. हे दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात याच विभागामध्ये भरपूर वेळा खेळली असतील. माहिती आहे कोणता खेळाडू कोणत्या स्ट्रॅटेजीने खेळतोय, मग त्याच्यासमोर कोणत्या प्रकारे प्लॅनिंग आखावी, म्हणजेच या दोन्ही टीमला ना एकामेकाच्या गुप्त वाटा माहिती असतील. कोणता खेळाडू कसा खेळतो या सगळ्या गोष्टी माहीत असतील. म्हणून आता सध्या तरी या क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणता संघ हा नक्कीच या मेगा फायनलच्या पदकाला उसळताना पाहायला मिळेल. खरं श्रीमद भगवद्गीतेमध्ये असे शब्द आहेत की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाहं विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी ज्या प्रकारे भगवंताने अवतार घेतला तो रणांगण होता या सृष्टीला वाचवण्यासाठी, परंतु हे रणांगण आहे ते आपल्या गावाच्या अस्मितेला वाचवण्यासाठी. तुमचा गाव खेळत असतो जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरता आणि तुम्ही गावासाठी क्रिकेट खेळत असता, आणि सध्या ही एकमेकाच्या गावाला पुढे नेण्याची लढाई म्हणजेच क्रिकेटचं कुरुक्षेत्र, ज्याच्यामध्ये मेगा फायनलची मॅच टीम नारिवली आणि त्यांच्या विरोधात टीम वाकड, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ गायकर आणि मयुरेश भोईर ज्यांनी कालच्या दिवसामध्ये 32 धावसंख्येची पार्टनरशिप बनवली होती. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये नाही तर मैदानाच्या बाहेरही गेलाय. पहिलाच बॉल नयनच्या हाताला हलकासा स्पर्श झाला बॉलचा आणि बॉलला पाठवला गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. येतो हा पहिला धमाका निखिल भोईरच्या विरोधातला. षटकार क्रमांक पहिला गुरुनाथ गायकरचा. काय प्रयत्न होते, नयनचे प्रयत्नही चांगले. बॉल परफेक्टली मिडल झाला, मिड विकेटला फिल्डिंग ते करत होते. पहा माहिती आहे त्या ठिकाणी गुरुदासला की गुरुनाथच्या बॅटमधनं हा षटकार जरूर आला, परंतु त्याच्यामध्ये नयनची फिल्डिंग ही चांगली राहिली. जय भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे गुरुनाथला की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता ऑफसाईड गुरुनाथ आहे, परंतु कोणत्याही फलंदाजाने मारले तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतं. काय सुरुवात झाली षटकाराने. व द विकेटने टप्पा लांब ठेवण्यात आला. ऑफस्टंपचा हलकासा बाहेरही होता, परंतु ऑनसाईडला हा फटका खेळण्यासाठी आले. त्याच्यानंतर त्यांना कळलं गेलं की ऑफस्टंपच्या बाहेर होता, मग रिव्हर्स खेळला असतो तर धाबा मिळाल्या असता. परंतु क्विक ॲक्शन आणि क्विक रिॲक्शन तुम्हाला प्रत्येक बॉलवरती करावी लागते, कारण तुम्हाला जास्त वेळ नसतो. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी जास्त वेळ दिला जात नाही आणि मुवमेंट बनवायला सुद्धा. व द विकेटने स्वीप करायचा होता. स्पर्श कदाचित हलकासा झाला, परंतु बॅटचा झाला की अंगाचा झाला ते अंपायर्स आपल्याला दर्शवतील. याच अंगाचा झालाय त्या अनुमानाने आपण या बॉलवरती बघत आहात. सिंगल, टीमची धावसंख्या 7. सुरुवात तर धमाकेदार झाली, कारण कालच्या दिवसामधला परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिला तर कालच्या दिवसामध्ये आपण जास्त हाय व्होल्टेज ड्रामे बघितले नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये 2 सामने असे घडले ना जिथे प्रेक्षकांचाही पैसा वसूल झाला. आता तुम्ही वाडेघरच्या विरोधात सुद्धा तुम्ही मॅच बघितली. जर तो अक्षयच्या बॅटमधून षटकार आला नसता, डॉट बॉल आला असता तर 2-3ची ती मॅच राहिली असती. आणि आजच्या या दिवसामध्ये ना खरं तर दातिवली संघाने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स केला, परंतु त्या संघाला सुद्धा मात देणारा संघ निघाला तो म्हणजेच गावदेवी नारिवली. योगेश गायकर कुठे असेल, कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. धावसंख्या 7. आता ऑन स्ट्राईक वरती आहे मयुरेश भोईर. समोर निखिलच्या समोर पहिला चेंडू खूप सुंदर खेळला गेला. फिल्डर जरूर पाठमोरे, बॉल खाली वळले, परंतु 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली कंप्लीट होतील. पटक्याच्या मिनिटमध्ये जरूर तो आला, स्वतःसाठी जागा बनवली. पॉवर प्ले सुरू आहे डीप मध्ये. ऑनसाइडला दोन्ही फिल्डर आहेत. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर या ठिकाणी फिल्डर नाही आहेत, आणि तेच त्याने पाहिलं. एक ऑफसाइडला फिल्डर आहे, म्हणजेच लॉंग ऑफला पेट्रोलियन करतोय. एका बाजूला आपण बघितलं तर मिड विकेटला आणि वाईडिस्ट लॉंग ऑनच्या दरम्यान तुम्हाला नयन डीप मध्ये पाहायला मिळतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न, दॅट्स अशी अपील सुद्धा होती, परंतु हा चेंडू डॉट पंच सांगत असताना 5वा. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार होता, परंतु त्यानंतर त्या धावा कंट्रोल केला.
म्हणजेच धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम ना निखिल भोईरने 4 बॉलवरती केलं. जरूर त्याच्यावरती सुरुवातीला प्रेशर आला, गुरु नाथच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर त्याने कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्या धावा कमी कशा करायच्या याचं उत्तरही त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. शेवटचा बॉल, यावेळेला चांगला बॉल होता, बॉल खेळण्यासाठी जरूर गेले परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, षटकार वगळता खूप चांगलं षटक, ज्या षटकामध्ये 3 डॉट बॉल, एक सिंगल, एक दुहेरी आपल्याला पाहायला मिळाली. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतात 9. पहिला बॉलवरती आलेला षटकार, खेळाडू कक्षामध्ये वाढलेला आवाज, खेळाडू कक्षामध्ये होत असलेली चर्चा, वाकड्यांच्या प्रेक्षकांमध्ये झालेला तो उत्साह, परंतु त्या सगळ्या सेलिब्रेशनला मात करणारे 5 बॉल म्हणजेच निखिल भोईरचे राहिले. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही तिन्ही मॅचमध्ये निखिल भोईरचा जर विश्लेषण पाहिलं तर तिन्ही मॅचमध्ये त्यांनी चांगलीच बॉलिंग केली आणि या मॅचमध्ये सुद्धा तो चांगलीच बॉलिंग करतोय. कैलासजी गोरपेकर यांच्याकडनं पारितोषिक आहे की कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक कंप्लीट केली विकेटची तर त्यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक. नारिवलीचे समर्थक आहेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक खरं तर आम्ही अलाउन्स करत आहोत. गुरुदास आलाय, त्याच्या समोर गुरुनाथ. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड अनुभव आहे परंतु ते आता दाखवण्याची गरज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, रिव्हर्स फटका खेळला गेलाय. फटक्यामध्ये सक्सेसफुल रित्या कदाचित टप्पा पडला असता तर चौकार गेला असता परंतु हाताला थोडासा स्पर्श झाला आणि बॉल बाउंड्री लाईन वरती पडला ॲक्युरेटली आणि तो बॉल पंचाने घोषित केला की हा षटकार आहे आणि या षटकाराने आता धावफलक वाढेल. जर बॉल खाली हात जरूर घेतला नसताना तर कदाचित हा चौकार आला असता परंतु हाताला बॉल स्पर्श झाला, तो बाउंड्री लाईन वरती पडला. हा आला षटकार. षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिला तर पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. दोन्ही खेळाडूंच्या विरोधात, दोन्ही गोलंदाजाच्या विरोधात ना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय परंतु आता जो उल्लेखनीय काम निखिल भोईरचा राहिलाय तसा काम या ठिकाणी गुरुनाथचा राहील का? गुरुनाथ समोर आता मोठी चेस आहे कारण त्याच्या समोर एक असा खेळाडू ज्या खेळाडूकडे आपण सातत्याने मोठे फटके खेळायला बघत असतो परंतु ही चपलाई कदाचित असू शकते या ठिकाणी स्ट्रॅटेजी. फिल्डरने सोडला गेलेला बॉल असं वाटलं की 2 धावा पूर्ण होतील परंतु या संभ्रमात होता आणि तो संभ्रम या ठिकाणी धोकादायक ठरला गुरुनाथसाठी. विकेट गुरुदासच्या खात्यामध्ये, फलंदाज गुरुनाथ बाद. काही गरज होती का हा प्रश्नचिन्ह आता आम्हालाही पडलाय. कारण चांगला खेळत होता गुरुनाथ, त्याच्या स्ट्रोक मध्ये चांगले फटके येतात. समोर नारिवली संघ आहे हे त्यांना माहिती आहे परंतु घाई करण्याची काही गरज होती का? जर बॉल डीप मध्ये असता तर एक कारण आपण असं म्हणू शकलो असतो की जास्त काय वेळ आहे परंतु तटीय सर्कलच्या रिंगणामध्ये जेव्हा बॉल असतो ना तेव्हा खूप जलद गतीने आपल्याकडे तो बॉल येतो आणि आपल्यालाही खूप जलद गतीने धाव पूर्ण करावी लागते परंतु या गोष्टीचा विचारही केला नाही. ना आव देखा ना ताव. दुसरी धाव बनवण्याच्या प्रयत्नामध्ये गुरुनाथ बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये नितेश. सफलता सांघिक मिळाली आहे गुरुदासला. माहिती आहे या टीमला सांभाळायचं असेल तर अशाच प्रकारे आपल्या माध्यमातून षटकारानंतर कमबॅक व्हायला हवा आणि एक विकेट जरूर आली आहे त्याच्या नक्कीच खात्यामध्ये आणि धावा आहेत त्या म्हणजे 16. ओव्हर द विकेटने सरळ खेळतात, सरळ लॉफ केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन एकत्रित झाले आणि बॉल उचलला गेला. इथं दुसरी विकेट. पुन्हा एकदा चुकी झाली आणि पुन्हा एकदा चुकी कसली झाली तर कन्व्हर्शन चुकलं आणि संवादामधला स काढला तर वाद राहतो आणि इथे तेच झालं. संवाद चुकला गेला आणि लागोपाठचा हा दुसरा विकेट गुरुदासच्या खात्यावर. विनाशकारी विपरीत बुद्धी. कारण आधीच आपला एक खेळाडू महत्वाचा अशाच पद्धतीने बाद झालाय. मिसफील्ड जरूर झाली परंतु बॅकअप होतं हे बघायला हवं होतं. बॅकअप असताना सुद्धा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा धोकादायक होता. याच्या अगोदर रिक्स उचलली गुरुनाथने
ती त्याला रिक्स भरपूर महागडी ठरली. आणि आता सुद्धा रिक्स कोणी उचलली तर जो सलामीला गेला होता मयुरेश, त्याने रिक्स उचलली गेली. आणि सध्या तरी आपण बघत आहात तर हा विकेट मैदानाच्या बाहेर होतोय. लो फुल टॉस मागे खेळतात, नक्कीच फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. या ठिकाणी खेळत असताना हा चौकार येणार आणि या चौकाराने टीम आता 21 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात षटकाराने झाली होती, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 विकेट आले. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली, परंतु त्यानंतरचा हा चौकार महत्वाचा राहिला, तो म्हणजेच फलंदाज नितेशच्या बॅटमधून आलाय. मयुरेश आणि गुरुनाथ बाद झाल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. आतापर्यंत फेकले गेलेले बॉल 4 मध्ये खर्च केल्या धावा 12. म्हणजेच येणाऱ्या एखादा बॉलवरती चौकार आला ना तर अजून या धावफलकाला वाढ मिळू शकते. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न बॉल ओव्हरमध्ये, परंतु जवळपास फिल्डर नाही आहेत. नुमास लांडमध्ये चेंडू पडला, सेकंडचा कॉल या ठिकाणी दिला गेलाय. नयन जोपर्यंत पोहोचतोय बॉलला उचलतोय तोपर्यंत अजून 2 धावा, म्हणजेच या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत आपल्याला 14 धावा खर्च होताना पाहायला मिळतात. या 14 धावा ना भरपूर महत्त्वाच्या असतील, कारण अशा बॉलर समोर या 14 धावा बनल्यात ज्याने आजच्या दिवसातला निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केला. एक षटक निर्धाव आपण जरूर बघितला गेला अक्षय मात्रेचा, परंतु तो संघ दातिवली आता या स्पर्धेमधून बाद झालाय. आणि या गुरुदास समोर 14 धावा नक्कीच वसूल केल्यात वाकळांना. शेवटचा बॉल डाव्या स्टिकच्या जरूर बाहेर आहे की आतमध्ये ते पाहावं लागेल. पंच कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाही, याचा अर्थ असा की अगदी लेग स्टंपचा वरून हा चेंडू झालाय ट्रॅव्हल की ब्रश होऊन गेलाय. हा प्रश्नचिन्ह मलाही होता, परंतु अंपायर सांगतात एक्झॅक्टली हा चेंडू शोल्डरला ब्रश होऊन गेला. त्या अनुमानाने हा डॉट बॉल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23, जिथे बॅटिंग करतोय संघ वाकळण. हर्षिका वैद्य 11 वाकळण असा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये बघत आहात. शेवटची मॅच मेगा फायनल आहे आणि कदाचित युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला खरं तर ऐकत असतील ना तर तेही विचार करत असतील की समालोचक काय बडबडतोय, कारण या वेळेला मला तरी नाही वाटत की या विभागामध्ये कधीतरी की मेगा फायनलचा सामना खेळवला असेल. असं वाटतं की लेट नाईट ही स्पर्धा सुरू झाली, म्हणजेच जशा नाईट स्पर्धेमध्ये आपण बघत असतो की शेवटच्या दिवशी डे नाईट फॉर्मॅट असतो तेव्हा या वेळेला आपण फायनल बहुतांश बघितलं, परंतु डे फॉर्मॅटमध्ये फायनल म्हटलं गेलं तर हे काहीतरी नवीनच आहे. हा विक्रम कदाचित असू शकतो या स्पर्धेचा आणि या स्पर्धेला खरं तर कोणी मग विसरू शकणार नाही, कारण आपण या स्पर्धेचा शुभारंभच पवित्र दिवशी केलाय. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत विघ्न नाहीये. आणि हे जे स्पेशली व्यासपीठ राहिलं ना तर या व्यासपीठावरती 2 दिवसामध्ये कधी रागाराग झाला नाही, फक्त मजा मस्ती आम्ही या व्यासपीठावरती केली आहे. सो नक्कीच सर्व मॅनेजमेंट कमिटीचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. आमचे UTCचे फाउंडर या ठिकाणी मनाबाई आहेत, त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि त्या अनुमानाने आपण बघितलं गेलं तर तुम्हाला त्यांना इंस्टावरती सर्च करायचं असेल ना तर त्यांच्या गाडीवरती त्यांचा आयडिया आहे, ते त्या पेजला सांभाळत असतात. तर सो त्या पेजलाही तुम्ही फॉलो करा आणि बहुतांश जे मान्यवर आणि प्रेक्षक आम्हाला ऐकत असतील तर UTC या चॅनलला ज्याने अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ओव्हर नंबर 3चा खेळ आता सुरू होईल. लाईनअप मध्ये चेंजेस अजिबात नाहीये. केतनला केले गेले दाखल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही टीमच्या टोटल मध्ये पाहतात 23. शिवदास होते. खुलो टप्पाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न नयनकडे आलाय, त्याने फेकला स्ट्रायकिंग इन वरती. गुरुदासच्या हातामध्ये बॉल जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा. दोन्ही खेळाडूंमध्ये ना चपलाई असणं खूप गरजेचे आहे, कारण या माध्यमातून तुम्हाला जरूर एकामेकाची जी स्ट्रेंथ आहे ना ती समजते. पण प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. आणि सध्या तरी माहिती आहे की ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शिवदास गेला ना याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कारण मागच्या दिवसामध्ये सुद्धा त्याची सुंदर बॅटिंग तुम्ही पाहिली आणि सध्या तो ती कॅपॅसिटी दाखवतोय. यॉर्कर तोही परफेक्टली यॉर्कर वाईटच्या ब्रिटेन क्रीज वरती हा बॉल नक्कीच पिच केला आणि आता पाहत राहिले फक्त शिवदास. बॉल लेफ्ट केला, असं वाटलं की बॉल लेफ्ट केला तर ऑप्शनच्या बाहेर जाईल आणि पंच वाईट घोषित करतील, परंतु मनोज पवार यांची तीक्ष्ण नजर त्यांनी सांगितलं की इट्स डॉट बॉल. उचलण्याचा प्रयत्न डॉट बॉल आणि त्याच्यानंतर अजून एक डॉट बॉल. हे असे डॉट बॉल ना तुमच्या आशापेक्षा थोड्याशा भंग करतात, कारण एक डॉट बॉल जरी आला ना
आणि तो डॉट बॉल आल्यानंतर जेव्हा डगआउट मधनं आवाज जातो ना तेव्हा आपण जेवढे प्रेशराइज असतो ना त्याहून डबल प्रेशराइज होतो. त्याच्यामुळे आता प्रेशर वाढला असेल पण तो प्रेशर मधून बाहेर जर निघायचा असेल ना तर सिंगल डबल सुद्धा खूप मॅटर करते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. सिंगल झाली, कमी सेकंडचा कॉल. शॉकिंग वरती फेकी जरूर करतील माहित होतं. गुरदास हातातून चेंडू निसटला गेलाय आणि या 2 धावा कशा रीतीने पूर्ण केल्यात हे तुम्हाला कळत असेल. दुविधा मनस्थिती होती. आधी शिवदासने रनअप स्टार्ट केला, त्याच्यानंतर थांबला. गुरदासकडनं चुकी झाली, बॉल मागे गेला. त्याच्यानंतर दोन्ही खेळाडू एकाच एंडला धावत होते. मग तेव्हा गुरदासने माफ करा शिवदासने आवाज दिला की ही धाव दुसरी कंप्लीट होऊ शकते. तेच त्यांनी केलं गेलं आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला धावफलक पाहायला मिळते. ते म्हणजे 27 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि या षटकामधला हा बॉल क्रमांक 5. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न, परंतु आता सांगतात अंपायर्स, ज्या वेळेला अंपायरची मान हळली तेव्हाच कळालं की हा बॉल वाईट असू शकतो. दुसऱ्यांदा हा प्रयत्न केला केतननं. एका वेळेला तो यशस्वी ठरला, दुसरी वेळेला अपयशी ठरला. परंतु अपयश आणि यश या खरं तर नाण्यासारख्या 2 बाजू आहेत आणि या अपयश आणि यशातून आपल्याला पुढे जावंच लागतं. पाहतो यार केतन. स्लो बॉल होता, यॉर्कर पद्धतीचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु नाही जमलं. ते म्हणजे शिवदासला. प्रत्येक बॉल ना अगदी टिचून फेकले जातात, पण या ओव्हरमध्ये ना एकही मोठा फटका नाहीये. एक व्हाईट बॉल आला, एक दुहेरी आली, 3 डॉट बॉल आल्यात. अन्यथा याच्या अगोदरच्या 2 ओव्हरमध्ये मोठे फटके बघितले तेही पहिल्या बॉलवरती. परंतु केतन पाटीलने पूर्णपणे कमबॅक गोलंदाजी सुरुवातीपासून केली आहे आणि त्यांनी 5 चेंडू खूप सुंदररित्या फेकले गेलेत. शेवटचा बॉल 2 ओव्हरमध्ये षटकार होती. या षटकामध्ये मोठा फटका नव्हता, परंतु वॉड कॅच, रनिंग कॅच संपादित करत असताना डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. देवेश त्याच्या हातामध्ये सुंदर जेल सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानात शिकार होतोय तो म्हणजे शिवदास. 28 धावा, तिसरं षटक संपलं. शिवदास परतलाय मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय विकी. क्रीडांगण ना क्रिकेटचं असो की क्रीडांगण आपण आपल्या वास्तविक जीवनातलं असो, त्या क्रीडांगणामध्ये स्वतःला आपल्याला सिद्ध करण्यासाठी ना आपण स्वतः पुढे असो. कारण एखाद्या माणसाचा दर्जा ना वाढवण्यासाठी त्याला नावलौकिक करावं लागतं. आता आपण क्रिकेटच्या परिपटलातून जंगलामध्ये गेलो तर जंगलातला सगळ्यात छोटा प्राणी तो म्हणजेच मुंगी. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी म्हणजे जिराफ. जंगलातला सगळ्यात बलवान प्राणी म्हणजे हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी म्हणजे चित्ता. परंतु जंगलातला राजा कोण तर सिंह, ज्याच्याकडे जास्त उंची नाहीये, जो चप्पल नाहीये. तो का नाही माहितीये? कारण त्याला स्वतःला माहितीये की मी राजा आहे म्हणून तो राजा आहे. म्हणून क्रिकेटच्या परिपटलावरती स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, राजेशाही थाट पाहिजे. त्याच अनुमानाने तुम्हाला क्रिकेटमध्ये जर घडायचं असेल ना तर तुम्हाला तो प्रदर्शन दाखवावा लागतो. याच गावातला केतन म्हात्रे जो महाराष्ट्राचा बायकरमॅन बनला, त्यांनी खूप संघर्ष केले. त्यांनी एका ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की ॲज अ 12th मॅन म्हणून तो होता, परंतु तो आता चांगला खेळतोय म्हणून तो सध्या महाराष्ट्राचा बायकरमॅन बनलाय. म्हणून तुम्हाला सिद्ध करावं लागतं स्वतःला. आणि या मॅच मध्ये तसंच आहे की या दोन्ही टीमपैकी एका टीमला सिद्ध करायचं आहे की या स्पर्धेतला चॅम्पियन कोण. शेवटचं षटक सौरभकडे. शेवटचं षटक आहे, डेथ ओव्हर. विकीने फिरून मारलाय. माफ करा, विकी नव्हता स्ट्रायकिंग वरती तर नितेश होता आणि त्याच्या बॅट मधला सुंदर फटका षटकार. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती ना तुम्ही चांगले फटकेच बघितलेत. आता हा 3रा षटक आहे ज्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार. याच्या अगोदर निखिल भोईरच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला. गुरुदासशाही पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर आता आपण पाहताय सौरभचं षटक, त्याच्या बॉलवरती ही षटकार पहिल्या बॉलवरती आलाय. षटकाराने धावसंख्या आता फुळत असताना 34 थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता लेन चांगली होती, हार्ड लेंथ वरती जरूर खेळण्याचा प्रयत्न. समोर पुश करायचं होतं कारण त्याच्या एनर्जेटिक फटक्याने मागच्या बॉलवरती षटकार आला, तिथे स्कोर कार्ड वाढलं. परंतु आता थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉलकडे पाहत होता परंतु ज्या बॉल गतीने आला ना त्या गतीवरती तो मात करू शकला नाही नितेश. आणि डॉट बॉल.
ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू, पण एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करू शकता हा निर्णय या नक्कीच मॅनेजमेंट कमिटीने ठेवला. अशा प्रकारे पंच सांगत असताना की हा बॉल जरूर जाईल, डॉट स्ट्राईक रोटेट जरूर होईल, परंतु फलंदाज एक येईल मैदानाच्या बाहेर. पहिला बॉलवरती षटकार आला, दुसरा चेंडू डॉट, तिसराही चेंडू डॉट. म्हणजेच ही जी सुरुवात आपण पाहिली ना, तर ती सुरुवात जशी निखिल भोईरने केली होती ना, तशी सुरुवात सौरभची आहे. कारण निखिल भोईरच्या विरोधातला षटकार, त्याच्यानंतर त्यांनी डॉट बॉल फेकला, त्याच्यानंतर सिंगल आली. परंतु या सौरभच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा डॉट बॉल, तिसरी विकेट तिसऱ्या बॉलवरती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्या धावा सुरुवातीला गेल्या त्या धावा कंट्रोल सुद्धा होत आहेत सौरभ. विकेट आता ऑन अ स्ट्राईक, जो क्रमांक गेला होता 5 वरती, परंतु नवीन फलंदाज निशान मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने वन शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, फिल्डर फक्त पाहत राहिले आणि बॉल चाला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅसिव्ह मॅक्झिमम सिक्सर. थांबून खेळला, बघितलं तुम्ही तर बॅट अँड बॉलचं कनेक्शन सुंदर होतं. कदाचित बॉलला जर भावना असत्या तर बॉलही रडला असता. अशा प्रकारे त्या बॉलवरती तो तुटून पडला आणि कदाचित बॉलला जर नक्कीच बोलायचं असेल तर तो एकच म्हटला असता की धनिया इधर मात छोटा दिमाग होता है. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॉल जरूर टर्न होऊन मागे गेला. एक सिंगल झाली, कमी सेकंडचा प्रयत्न जरूर सुरू आहे, पण अशा प्रकारे तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. हा नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे, परंतु इथनं सिंगल जरूर मिळते. षटकारानंतरची सिंगल आम्ही स्कोर कार्ड वरती जोडत आहोत आणि या सिंगलने टीम पोहोचते 41-41. आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी या इनिंग मधला फेकणं बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये एक चेंडू एका धावसंख्येची गरज असताना दीपेशनेच तो सामना जिंकून दिला. त्या अनुमानाने दुसऱ्या मॅच मध्ये आपण आता जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, कालच्या दिवसामध्ये 2 मॅचेसला खरं तर याच खेळाडूंनी टर्निंग पॉईंट दिलेला आहे. कारण जेव्हा धावेची गरज होती, 7 विकेट गमावले होते, तेव्हा विकीने षटकार आणि चौकार मारला, तेव्हा धावा वाढल्या. एका मॅच मध्ये फिनिश मॅच केली होती आणि एका मॅच मध्ये एका धावसंख्येची गरज असताना दीपेशने तो सामना जिंकला. म्हणजेच दोन्ही हे मॅच विनर आहेत सध्या तरी. परंतु आता स्ट्राईक विकीकडे ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता त्यालाच शेवटचा बॉल सौरभचा फेस करायचा आहे. धावा 41, लक्ष निर्धारित होईल या बॉलवरती. मोठा फटका आला तर अजून वाढतील, डॉट बॉल आला तर 42 धावसंख्येचं टार्गेट राहील. परंतु या बॉलवरती नक्की काय घडेल. शेवटचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केला गेला, एक सिंगल झाली कंप्लीट. दीपेशला कॉल दिला गेला की दुसऱ्या धावसंख्येसाठी पळतायला हवं. दीपेशने खरं तर आधीच पोहोचायला हवं होतं, कारण विकेटला प्राधान्य या स्पर्धेमध्ये नाहीये, कंपल्सरी चेस करायच्यात. त्याच्यामुळे दीपेश का थांबला त्याचाही प्रश्न आहे, परंतु हरकत नाही. सिंगल धाव कंप्लीट झाली, 42 बनल्या गेल्यात, म्हणजेच 43 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आता पूर्ण करायचं आहे. तो म्हणजेच गावदेवी नारिवलीला. नयन पाटीलची खेळी तेवढीच चांगले या मॅच मध्ये आपण त्याला चांगलं खेळ खेळताना बघितलं. दुसऱ्या बाजूला बॉलिंग युनिट आता सध्या तरी त्यांचा फिनिश झालाय, परंतु मागच्या मॅच मध्ये दातिवली संघाला परास्त करण्यासाठी महत्वाच्या आदित्यच्या धावसंख्या राहिल्या. कारण आदित्यने 32 धावा बनवल्या गेल्या, नयनने सुद्धा धावा बनवल्या गेल्या 12. म्हणजेच या नारिवली टीम समोर सुद्धा खेळत असताना बॉलिंग अटॅक हा चांगला ठेवावाच लागेल, तेव्हा हा संघ ह्या बघितलं गेलं तर शेवटच्या या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे, कधी कधी सरडा जो रंग जेवढे रंग बदलतो त्याहून जास्त रंग बदलण्याची ताकद ही क्रिकेटमध्ये असते. आणि क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो की शेवटची धाव आणि शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की क्रिकेटमध्ये विजेतापद कोण उचलणार आहे. या सगळ्या गोष्टी घडतील. 43 धावसंख्येचा टार्गेट आता या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. 43 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करण्याच्या अनुमानाने आघाडी जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि मायक्रोफोनवरती तुमच्या समय जुळले जातील करणजी काळन. परंतु मी आभार व्यक्त करेन सर्व मॅनेजमेंट कमिटीचं, ज्या मॅनेजमेंट कमिटीने खरं तर भरभरून या मंचावरती असताना प्रेम दिलं. आभार व्यक्त करेन मनोज पवार, सचिन कडू या 2 ऑफिशियल अंपायरचं, कारण ज्याने जरूर चांगली डिसिजन देऊन तब्बल 2 दिवस आम्हाला सहकार्य केलं. आभार व्यक्त करेन आमचे स्कोरर आकाश गायकर आणि दुसऱ्या बाजूला सनी म्हात्रे हे आमच्याशी जुळले गेलेत.
जरूर त्यांची साथ आम्हाला खूप चांगली मिळाली गेली. सो त्यांचे आभार व्यक्त करूयात. आभार व्यक्त करू लाडक्या प्रेक्षक वर्गाचं. आभार व्यक्त करू UTCच्या थेट प्रक्षेपणाचं, ज्याने आमचा आवाज सुरळीत पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला. आणि आभार व्यक्त करतो करण यांचं, ज्याने आम्हाला इन्व्हाइट या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. अशाच एका सुंदर स्पर्धेमध्ये मित्रांनो भेटूयात. माझा प्रवास या ठिकाणी इथे समाप्त होतो असा मी जाहीर करतो. जरूर तुम्ही मायक्रोफोनवरती आता ऐकाल द व्हॉइस ऑफ हेतूटने करणजी गान. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी 2024 अंतिम फेरीचा सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. गावदेवी नारिवली विरुद्ध वाकळण. व्हेरी फर्स्ट बॉल शॉट थर्ड मानला. एक धावे ते बोर्ड होते. पारितोषिक येते आदरणीय कैलाश गोरपेकर साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2221 म्हणजेच 2221 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ऑनलाईन वैभवजी ठक्कर देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांचं लक्ष येते 43 नयन पाटील आणि फलंदाज आपण पाहतोय तो आदित्य गोरपेकर. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज दीपेश भोईर. पहिल्या बॉलवरती आलेली आहे ती एक धाव. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. चॅम्पियन्स फ्रेंड्स ट्रॉफी 2024 फायनल. बॅटचा चेहरा उघडला. फार सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नंद पाटीलचा पहिला नारिवली साठी चौकार. या दोन्ही ओपनर्सनी फार सुंदर बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. त्याचा प्रत्यय फायनल मध्ये देखील. मागच्या मॅच मध्ये आदित्य गोरपेकरने दमदार परफॉर्मन्स केला, तर या मॅच मध्ये सुरुवात नयन पाटीलची. पायावरती आदळला. अपील स्ट्रॉंग होती मात्र
मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय अविनाश म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन होतं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती फ्रेंड्स ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. डीप मध्ये लॉंग ऑन द फील्डर प्रयत्न सफल सीमा पार षटकार. अगोदर नयन पाटील आता आदित्य गोरपेकर या दोघांची विकेट फार इम्पॉर्टंट असणार या मॅच मध्ये. 43 धावांचा चेस सध्या सुरू असताना नयनचा चौकार आदित्यचा षटकार धावसंख्या 12 वरती. आपण सन्मान करूयात मंचावरती ज्यांचं समालोचन आपण पहिल्या दिवसापासून ऐकले या स्पर्धेमध्ये. व्हॉइस ऑफ बालगाव वागीश्री म्हात्रे यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन अभिमन्यूजी गायकर साहेबांना आपल्या शुभेच्छा. आपण भाग्यश्री म्हात्रे व्हॉइस ऑफ बालगाव एक नामवंत समालोचक आणि तितके चांगले गायक. परी बीट्स या नावाने तुम्हाला बऱ्याचशा हळदीमध्ये वेडिंग मध्ये लग्नांमध्ये ज्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा पाहायला मिळतो. ते एक नामवंत गायक समालोचक व्हॉइस ऑफ बालगाव. आपण सन्मान करूयात भाग्यश्री म्हात्रे यांचा. 12 धावा धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार दीपेश. खोलात होता एज घेऊन शॉट फायनलिंग मध्ये बॉल सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. या सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 13 धावा. या षटकातील अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचे आपले फाउंडर मनोजी मडवी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मन्या भाई या फुल टॉस आहे डाऊन दी ग्राउंड. चाललाय झेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. नयनचा दुसरा चौकार. षटक पहिलं संपन्न. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 17. या मन्या भाई. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला मंडपची व्यवस्था केली ते आपले कमलाकर दादा भोईर या आपण मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. ते देखील क्रिकेट खेळत आहेत 40+ वैद्य एंटरप्राइजेस वाखणचे पुरस्कर्ते आदरणीय हरीश शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 17. स्विच हिट. what shot is that? This is the hot shot of the day. षटकार. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाखन वैद्य एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि कल्याण ग्रामीण तालुका समन्वयक शिवसेना क्रिकेटवरती दादांचं फार प्रेम आहे आणि या आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ त्यांच्या आर्थिक सहाय्याने ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. आदरणीय हरीशजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम आणि त्यांच्याच कन्याच्या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो वाखण वैद्य 11 वाखण. सो आदरणीय हरीश भोईर साहेब यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे आणि त्याचबरोबर अविनाशजी म्हात्रे साहेब उद्योगपती वाकण यांच्या ठिकाणी आगमन होते. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर
आणि अनेक पारितोषिक येते आदरणीय उद्योगपती भरत शेठ भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिकांची वाढ होते पण पाहूयात फ्रेंड्स ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणाकडे असेल. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग वैद 11 वाकण करतात. माफ करा, वैद 11 सध्या डिफेंड करतात. नारिवली धावसंख्येला चेस करत असताना अंपायरचा इशारा वाईट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 25. चांगली बॅटिंग केलेली आहे नयन आणि आदित्य. सो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आय थिंक ते दोघेही नॉट आउट आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील 12 धावा दोघांनी बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 45 दोघांनी बनवल्या होत्या. आउटसाइड थर्ड मॅनला फिल्डर कव्हर करेल. सिंगल मिळते आहे आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 26 रन. 14 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला. फार चांगले बॅटिंग नयन पाटील आदित्य गोरपेकर या दोन्ही यंगस्टरची राहिली. विकेट पडली नाही. दोघेही नाबाद आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑनसाइड टर्न करण्यात आला आणि फाईन लेग. गोरपेकरचा मास्टर क्लास चौकार. फॅब्युलस बॅटिंग आदित्य गोरपेकरची आपण पाहतोय. जसा चेंडू होतोय तसं तो उत्तर देतोय आणि त्या उत्तरांमधून धावा बनवत असताना नारिवली पोहोचली ती 30 वरती. अवघ्या 13 धावांची गरज आहे बॉल शिल्लक आहेत. ते देखील 13. नेट टू नेट फाईट. तेरा चेंडू 13 धावा. होम टीम आहे वाकण या क्रीडांगणावरती दररोज सराव करणारी. मात्र कुठेतरी त्यांच्याच ग्राउंड वरती आता त्यांच्या विरुद्ध चांगला खेळ नारिवलीच्या या फलंदाजांचा. बॅटचा चेहरा उघडला. लॉंग ऑफला फिल्डर दीपेश. वेल जस्ट कॅच. होम डिलिव्हरी होती आदित्य गोरपेकरची. थेट दीपेशच्या हातामध्ये पहिला धक्का गावदेवी नारिवलीला. आदरणीय राम भोईर साहेब यांच्याकडून नारिवली संघाला मनपूर्वक शुभेच्छा मॅच साठी आणि त्यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आलेले नारिवली संघासाठी आदरणीय रामशेठ भोईर. धावसंख्या धावफलकावरती ती आपण पाहतोय 30. अजूनही 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 12 चेंडू 13 धावा. सामना अजूनही संपलेला नाही. आदित्य गोरपेकरची विकेट पडली. गुरुदास मैदानाच्या आतमध्ये आलाय. नईनकडे स्ट्राईक आहे. बॉल तयार. ऑफस्टंपचा बाहेर लेट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा कट करण्याचा प्रयत्न. थोडा लेट थांबला पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॉल शिल्लक आता 11 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. या स्पर्धेमधला सर्वाधिक जास्त विकेट घेणारा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय मानस. पुन्हा तसाच प्रयत्न पण यावेळेला जास्त बाहेर. अंपायरचा इशारा वाईट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 31 बॉल शिल्लक आहेत. 11 आणि 11 मध्ये 12 धावांची गरज आहे.
मॅच बनवू शकते. मानस भोईरकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत जी त्यांनी बॉलिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट मिळवलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी तो प्रेशर टाकू शकतोय. जर विकेट आले, डॉट बॉल आले. मानस फुलरले आणि यावेळेला थेट यस्टॅनवरती आदित्य गोरपेकर सोबत नयन पाटील पॅव्हलियन मध्ये. आणि आता 31 ला दुसरा धक्का बसलाय. बॉल शिल्लक 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये गरज आहे 12 धावांची गावदेवी नारिवलीला. स्कोर आपण पाहतोय तो 31. 31 ला दुसरा धक्का बसलाय. दोन नौखे फलंदाज आता गुरुदास आणि त्याच्या सोबती राहिलेला सौरभ भोईर स्लॉग हिटर आहे. पण मानसने जे कमबॅक केलेलं आहे आतापर्यंत त्याचे विकेट संपूर्ण स्पर्धेमधले जर आपण बघितले तर ते 6 विकेट लीडिंग विकेट टेकर फ्रेंड्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमधला बॉलिंग करतोय. 9 बॉल 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 10 बॉल मध्ये किती पाहिजे 12 धावांची गरज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त 13 धावा 4 इनिंग मध्ये खर्च केलेल्या आहेत त्याने. तर 6 विकेट मिळवतोय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग सौरभ समोर. ऑन साइडला चेंडू चाला मिड विकेट रिजनला फार वेगाने आपण पाहतोय. डीप मधून येत असताना फिल्डर शिवदास सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पोहोचली पुढे 32. 32 बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नारिवलीला. कंपल्सरी चेसिंग हा एक महत्वपूर्ण नियम या स्पर्धेमधला. बॉल तयार होईल पुन्हा एकदा. मानस गुरुदास ऑन साइडला लॉफ केला. मिस टाइम डीप स्क्वेअर लेग. निशांत कॅच फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये कंबर वाकणने देखील कसलेली आहे. बॉल शिल्लक 8 आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 11. आठ चेंडू 11 धावांची गरज आहे मॅच मध्ये. गुरुदास देखील होतोय शून्यावरती बाद. मॅच अजूनही बाकी आहे. वाकण होम ग्राउंड वरती खेळतोय त्याचा ऍडव्हान्टेज त्यांना असेल. वाकणचा ऑडियन्स मोठ्या प्रमाणात आहे. बॉल शिल्लक 8. 8 बॉल 11. आय थिंक 7वी विकेट आली मानसच्या खात्यामध्ये. लीडिंग विकेट टेकर ऑन बॉलिंग मार्क मानस भोईर. वैध 11 वाकण. पाहूया फ्रेंड्स ट्रॉफी 2024 चा विजेता कोण असेल. वैध 11 वाकण की गावदेवी नारिवली. 8 बॉल 11 धावा. अहो पायावरती आदळलेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होती. दॅट्स वाय सेफ आहे. बॅट्समन सिंगल मिळते लेग बायची. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 33 वरती. बॉल शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल 10 धावांची गरज आहे. सौरभ भोईर स्लॉग हिटर आहे. या बॉल वरती जर त्याची विकेट आली तर धागे दणानतील नारिवलीचे देखील. चान्स जरूर घेईल मानस या विकेट साठी सौरभच्या. पण पाहूया सौरभ अटॅक करेल की इथे या फक्त षटकाला कंप्लीट केल्या जाईल. बॉल शिल्लक 7. 7 बॉल 10 धावांची गरज. ऑनसाइडला पूल खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे. सौरभ स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवेल. सिंगल कंप्लीट होते. स्कोर ऑन 34. बॉल शिल्लक आहेत ते आता 6 आणि 6 बॉल गरज आहे 9 धावांची. 6 बॉल 9.
स्कोर आपण पाहतोय तो सध्या 34 आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मयुरेश भोईर. अष्टपैलू वाकड्यांचा बरेचसे नवीन चेहरे आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. मात्र फ्रेंड्स ट्रॉफी 2024 विजेतेपद वाकणकडे असेल की नारिवलीकडे त्यासाठीचा 6 बॉलचा संघर्ष. सौरभ भोईर स्ट्रायकिंग एंडला 6 बॉल 9 धावा. फुल टॉस होता डीप मध्ये आपण पाहतोय स्वीपर कव्हरला फिल्डर आलाय. फर्स्ट अनकम्प्लीट सेकंडचा कॉल. थ्रो खराब त्याचा फायदा. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या पोहोचली 35 वरती. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. नवीन फलंदाज नयन. पाच बॉल 8. मॅच अजूनही संपलेला नाही बिकॉज वाकड्यां सहसा या 8 धावा तुम्हाला बनवून देणार नाही. मयुरेश भोईर कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज आहे त्याची. सौरभ स्ट्रायकिंग एंड. इंटरेस्टिंग बॅटल. सौरभ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नारिवली देखील या मॅच मध्ये कायम आहे. फुल टॉस आहे. स्विच हिट व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. डीप मध्ये फिल्डर सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. सौरभची विकेट धोक्यात. थ्रो पुन्हा खराब थ्रो. धावा मिळतात 2. टोटल स्कोर आपण पाहतोय पुढे 37. बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 6 रिक्वायर्ड रिमेनिंग 4 डिलिव्हरीज. 4 बॉल 6. थ्रो खराब दोन्ही वेळेला पाहायला मिळाला. त्याचा फटका बसलाय तो कुठेतरी वैद 11 वाकणला. 4 बॉल 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तरी नारिवली विजयासाठी तयार असेल बिकॉज एका चेंडूमध्ये 6 बनवू शकतात. पण इथे 4 बॉल आहेत. दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेन गोलंदाज मयुरेश ज्या पद्धतीने पहिले 2 बॉल त्याने टाकलेले आहेत. 4 बॉल 6. पुन्हा ड्राईव्ह करतोय डीप मध्ये चेंडू. फार वेगाने फिल्डर आलाय. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. ओहो चला अंपायरचा डिसिजन फायनल आहे. फिल्डिंग लावून घ्या वैद 11 वाकड. अंपायर डिसिजन. इट्स विल बी लास्ट डिसिजन. फिल्डिंग लावा. फिल्डिंग वाकड लगेच. बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. बॅक टू बॅक डबल येत आहेत. त्यामुळे आता सौरभने सुरुवातीला चान्स घेतली नाही. तो सिंगल डबल कडे लक्ष देत होता. या मॅचला क्लोज आणत होता. बॉल आता उरले ते 3 आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. छोटासा ब्रेक बिकॉज मागच्या काही चेंडूंवरती सरळ धावून धावा पूर्ण करतात फलंदाज. थोडासा थकवा त्यांनाही जाणवतोय. दुसऱ्या बाजूने टीम मीटिंग. गोलंदाजाकडे 2 एक्स्ट्रा खेळाडू आहेत. यस्टांच्या मागे 4 जण जमलेले आहेत. धावा पाहिजे 4. बॉल शिल्लक आहेत 3 आणि फलंदाज सौरभ आणि त्याच्या सोबतीला देखील आपण पाहतोय सध्या नयनला. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकण या स्पर्धेमध्ये टोटल 16 संघांना आपण बघितलं. कालच्या दिवसामधून वाकण तर आज नारिवली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. तीन बॉल 4. तयार गोलंदाज
डीप स्वीपरला आपण पाहतोय, कव्हरला फिल्डर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ बॉल तयार. नारिवली विरुद्ध वाकण 3 बॉल 4. फुल टॉस आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, थोडासा फंबल. चुका झालेल्या आहेत वारंवार क्षेत्ररक्षणामधून झालेल्या चुका कुठेतरी आता विजयापासून थोडस लांब जातात. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 40 वरती. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल. 3 धावांची गरज. 2 बॉल 3. आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज नयन काठे, नौका फलंदाज आहे. शिवदास काही चर्चा करतोय आता गोलंदाज मयुरेश सोबत. पाहूयात काय घडणार आहे. 2 बॉल 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. हा जर डॉट आला तर प्रेशर नारिवलीवरती आहे. या बॉलवरती जर धावा आल्या तर मॅच बॅलन्स असेल. मॅच संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावू नका, अन्यथा प्राइज मधून कपात होईल. यस, इथे बॉल डिलिव्हर केला नाही गोलंदाजाने. ते सांगतात की फलंदाजाने थांबायला हवं. बॉल रिलीज केल्यानंतर तुम्ही धावू शकता. 2 बॉल 3. नयन काटे स्ट्रायकिंग एंडला, मयुरेश भोई तयार. नारिवली विरुद्ध वाकण फ्रेंड्स ट्रॉफीची फायनल. शेवटचे 2 बॉल 3 धावा. मयुरेश विरुद्ध नयन काठे. खोलात अपील स्ट्रॉंग आहे, पण अंपायरचा आतापर्यंत कोणता इशारा नाही, म्हणजे एकदा पूर्ण झालेली आहे. 1 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. व्हॉट अ मॅच. वैद 11 वाकण विरुद्ध गावदेवी नारिवली. फायनल कशी असावी फ्रेंड्स ट्रॉफी 2024. वाकण प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत सामना शेवटच्या चेंडूवरती. 1 बॉल 2. प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजांची दादागिरी आपण बघितली होती. या दोन्ही संघांनी काल वाकणची दादागिरी बघितली, गोलंदाजांची आपण बघितली. या मॅच मध्ये पाहूयात विजय कोणाचा. ठीक बरोबर 4 वाजलेले आहेत आणि शेवटचा 1 बॉल बाकी आहे. योग्य त्या वेळेवरती स्पर्धा मॅनेजमेंट कशी असावी वाकणकरांसारखी. एक बॉल 2. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मॅचचा जो रिदम आहे तो तोडू नका. सौरभ कडे स्ट्राइक. बॉल तयार. मयुरेश नारिवली विरुद्ध वाकण. 1 बॉल 2. खोलात आला. अपील स्ट्रॉंग. फलंदाज बाद. वैद 11 वाकणने सामना जिंकला. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 चे विजेते वाका. सामना रंगला. ज्या मॅच मध्ये संपूर्ण आपण बघितले तर दादागिरी नारिवलीची होती, त्या मॅच मध्ये शेवटच्या 2 गोलंदाजांनी हा सामना जिंकून दिला. तो वैद 11 वाकणला. मानस आदरणीय हरीश भोईर साहेब चेक. मानस आदरणीय हरीश भोईर साहेब यांच्याकडून 1000 आणि शेवटचा गोलंदाज मयुरेश त्यालाही 1000 रुपयांचं पारितोषिक आले.